नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल चॉक असतात. सुट्टी संपली, यात्रा झाली, रुटीन सुरू झालं, शीण गेला, हँगओव्हर गेला. यात्रेच आहो, नाही तर सारखं एक गाडीत बसल्यासारखंच वाटायचं. सकाळी लवकर उठायचंय, जायचंय असं वाटायचं. आता ते सत्यातनं बाहेर पडून आम्ही पूर्णपणे आता घरात म्हणजे पृथ्वीवर जमिनीवर आलेलो आहोत. रुटीन सुरू झालेलं आहे. तुम्हाला सांगते, यात्रेला जायचं इतकं टेन्शन होतं ना जाताना. स्त्रियांना जरा असतंच ना, युरिन इन्फेक्शन होईल का काय, युरिन इन्फेक्शन होईल का काय असं वाटत असतं. आणि प्रवासात वगैरे होतच हो. तर तुम्हाला सांगते, ह्या वेळेला संपूर्ण याच्यामध्ये एकदा सुद्धा युरिन इन्फेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही. कारण काय सांगू, अर्थात नेहमीच आपण हे वापरतो, तुम्हालाही माहिती आहे. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगते की प्रवासात जाताना, एक दिवसाचा संपूर्ण जरी प्रवास असला, आपलं वय काहीही असू दे, पण सॅनिटरी पॅड वापरले पाहिजेत. आणि जे मी वापरले, रोज वापरले, म्हणजे 15 दिवसात रोज 30, म्हणजे सकाळी एक संध्याकाळी याप्रमाणे 30 मी सॅनिटरी पॅड नेले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, या गोष्टी आपल्याला वाटतं फक्त मेडिकलच्या दुकानामध्येच मिळतात, औषधाच्या नाही. जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा जी हॉटेल्स असतात, धाबे वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की बाहेर बऱ्याच गोष्टी विकायला बसलेल्या असतात, ज्या प्रवासात लागतात. ते साबण बिबण असलं सगळं, पेस्ट, ब्रश, ज्या गोष्टी माणूस हमखास विसरतो. तर प्रत्येक दुकानामध्ये मला आश्चर्य वाटलं. मी माझ्या मैत्रिणीला पाहिजे होते, तर मेडिकलचं दुकान सापडेना. तर तुम्हाला सांगते, या ढाब्यावरती मी त्या ढाब्यावाल्याला विचारलं, मेडिकल का ये कहाँ है? तो म्हणला क्या चाहिए आपको? तर मी म्हटला ऐसा ऐसा चाहिए. तो म्हटले है ना हमारे पास. आधी म्हटला आपको क्या चाहिए, खांसी है क्या, आपको बुखार है क्या, हमारे पास सब गोली रहती है, इमरजेंसी सब रहता है. तर म्हटलं नाही, ऐसा लेडीज का चाहिए, सॅनिटरी पॅड पीरियड में, तो है ना म्हणला हमारे पास, आणि दिला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या सर्वकडे मिळतात. आपल्याला कळत नाही आपण कुठे विचारायचं. आपण मेडिकल शॉपच शोधत राहतो. अगदी साधं जिथं पाण्याची बॉटल मिळते तिथं सुद्धा या गोष्टी मिळतात. सांगायचा उद्देश की सहज अवेलेबल असतात, ह्या वापरा. तुम्हाला युरिन इन्फेक्शन, कुठल्याही प्रकारचा बाथरूमचा त्रास होत नाही. नाही तर मग खाजतं, ओलं राहतं, ते कुठलाच त्रास होत नाही. जोपर्यंत आपले पिरियड्स चालू असतात तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असतात की आपल्याला ह्या पॅक करायच्या. पण त्याच्यानंतर आपल्या ह्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. आमच्यातल्या काही जणांनी निकर्स आणल्या होत्या, ज्या वयाच्या 50 नंतर 60 नंतर वापरतात. हगीज हो, हगीज. पण मला असं वाटलं की त्याची गरज नाही आहे. त्या अशा दिसतात बरं काय, पॅन्ट वगैरे घातल्या ना की मागणं असं सगळं ते गुबगुबीत दिसतं. पण ठीक आहे, ज्यांना जे वापरायचं ते वापरू दे. आणि ते जास्त महागड असतं. हे आपलं सॅनिटरी पॅड्स जे असतात ते स्वस्त असतात, दिवसाला 2 बदलू शकते. बदलणं सोपं असतं. त्या निकर्स कुठे बदलणं सोपं असतं, पूर्ण काढायला पाहिजे आणि पूर्ण घालायला पाहिजे. तर सॅनिटरी पॅड्स वापरले पाहिजेत, अतिशय आवश्यक आहेत प्रवासामध्ये. आमचं वय झालं, आता या वयात आम्ही काय करायचं असलं घेऊन, असं म्हणू नका. कुठल्याही वयामध्ये, अगदी समजा तुम्हाला युरिनला काही वेळेला कसं होतं, वेळेला जायला मिळत नाही आणि मग आपलं ड्रिबलिंग होतं, खड्डा बिड्डा लागला की असं होतं, किंवा खोकला आला, शिंक आली, तर ते बाहेर पडतं. मग त्यावेळेला ते सॅनिटरी पॅड्स असले की सेफ असतं आणि आपण चेंज करू शकतो ते कुठल्याही बाथरूममध्ये जाऊन, काहीच प्रॉब्लेम नाही. एक कागद किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी सोबत ठेवावी कायम, म्हणजे त्या कागदात बांधून त्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून तुम्ही कुठेही टाकू शकता, डस्टबिनमध्ये.
तर मला हे अगदी आवश्यक वाटलं, या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्यामुळे माझी यात्रा खूप छान झाली, मस्त झाली. नाहीतर कायम ते बायकांना त्रास असतो, फंगल इन्फेक्शन होतं, खाजतं, जखमा होतात खालच्या बाजूला, ओलं राहिल्यामुळे बाथरूमच्या जागी खालच्या बाजूला जखमा होतात. काहीही त्रास होत नाही, ही आवश्यक गोष्ट आहे. ज्यांना नॉर्मलसुद्धा ड्रिबलिंग होतं त्यांनी ते पातळ पातळ जे मिळतात ना, जाडवाले घेऊ नका सॅनिटरी नॅपकिन्स, जे म्हणजे ह्याच्या वेळेला लागतात आपल्याला, पिरियड्सच्या वेळेला, त्याची गरज नाही. पण अगदी पातळ पातळ सुद्धा मिळतात, ते पातळ पातळ वापरा. अगदी छोटे पेपरसारखे असतात, ते वापरा. तुम्ही मेडिकलच्या दुकानामध्ये गेला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित देतात ते तुम्हाला. तुम्ही अगदी वर्णन करून सांगायचं, आम्हाला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. कारण पिरियड्सच्या वेळेला जे लागतं ना, ते जरा जाड असतात आणि ते गरज नाही. पातळवाले मिळतात ते वापरा, जास्त कम्फर्टेबल आहेत. तर मला आज मुद्दाम हे सांगायचं होतं, सगळेजण तुम्ही प्रवासाला चाललाय, प्रवासामध्ये काही वेळेला बाथरूमला जायला मिळतं, जायला मिळत नाही, तर अशा वेळेला हे छोटंसं म्हणजे ड्रिबलिंग जरी झालं, म्हणजे जरी थोडं पास झालं तरी ते शोषून घेतं. आवश्यक आहे ही गोष्ट, नाही का? म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला वयोमानानुसार आपण विसरून गेलेलो असतो, त्या लक्षात आल्या पाहिजेत. आणि मी केदारनाथला बघितलं बरं का, की फ्रीमध्ये सुद्धा वाटत होते. म्हणजे मला केदारनाथमध्ये किती सोयी केलेल्या आहेत आपल्या तिथे, त्यांनी आपली यात्रा चांगली व्हावी म्हणून फ्रीमध्ये मिळतात तिथे. म्हणजे जे काही मेडिकल कॅम्प्स लागलेले आहेत तिथं, जसं औषध म्हणजे तापाची गोळी मिळते, सर्दीची गोळी मिळते, उलटीची मिळते, संडासची होते, तसं हे सुद्धा फ्रीमध्ये मिळतं तिथे. तर मुद्दाम मला सांगावंसं वाटलं, कुठल्याही ट्रिपला जाताना हे आवश्यक आहे, जे आपल्या पर्समध्ये, पिशवीमध्ये असलंच पाहिजे. त्यानं मग आपल्याला पुढे घरी आल्यावर काही त्रास होत नाही हो. नाहीतर मग पुढे आहेच ना इन्फेक्शन, त्यो बायकांचं किती अवघड आहेत ना या गोष्टी. आणि एकदा इन्फेक्शन व्हायला लागलं की मग ते सारखं बाथरूमला व्हायला लागतं, ट्रिबलिंग व्हायला लागतं, पोटात दुखायला लागतं, ते लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळे सॅनिटरी पॅड्स फार आवश्यक आहेत. आपल्या घरात कायम पाहिजेच या गोष्टी. जरी आपलं वय झालेलं असलं, आता आम्ही 60 झाली, आता काय करायचं आम्हाला या गोष्टी, असं नाही आहे. उलट चांगल्या क्वालिटीचे पातळ असलेल्या हे पॅड्स तुमच्या घरात पाहिजे. तुम्हाला कुठे लग्नाला वगैरे जायचं आहे, कुठे जायचं आहे, तर अशा वेळेला आपलं ते सॅनिटरी पॅड्स आपल्या निकरला आतनं लावले, प्रश्न मिटला. स्वच्छ वाटतं, फ्रेश वाटतं. बाथरूमला जाऊन आल्यावरती सुद्धा, आता कुठेही गेलो आपण लग्नाला वगैरे, बाथरूमला जाऊन आल्यानंतर आपल्याला ते एक विशिष्ट त्या बायकांचा भपकन वास येतो, तर ते सुद्धा येत नाही बरं का. म्हणजे सॅनिटरी पॅड्स वापरत असला तुम्ही की सगळं फ्रेश राहतं. नाहीतर काय होतं, ते निकरला लागलेली युरिन जी असते ना, त्याच्यामुळे तो वास येत राहतो. आपल्या शेजारी काही वेळेला एखादी व्यक्ती बसलेली असते, बाकी सगळं मस्त घातलेलं असतं, पण असा टिपिकल घाणेरडा वास येतो. त्याचं कारण म्हणजे ते त्या ठिकाणी बऱ्याच वेळापूर्वी गेलेलं असतं, ते ओलं राहतं, वाळतं, काय विचारू नका. तर थोडक्यात सॅनिटरी नॅपकिन्स आयुष्यभर आपल्यासोबत पाहिजेत, हे मात्र निश्चित. आपण लहानपणी म्हणतो की जसं पिरियड्स सुरू झाल्यावरती ते कायम आपल्या पर्समध्ये पाहिजे, कधी लागेल नेम नाही, तसं इतर वेळेला सुद्धा आयुष्यभर आपल्यासोबत आपल्या पर्समध्ये ही आवश्यक असणारी गोष्ट आहे. जर तुम्ही कुठे चाललेला असाल 4 तासासाठी सुद्धा, तरी आपलं सॅनिटरी पॅड निकरला लावायचेच. स्वच्छ राहतं, फ्रेश राहतं, दुसऱ्यांनाही वास येत नाही, त्रास येत नाही, आपल्यालाही त्रास होत नाही, आपल्या कपड्यांना वास वेडावाकडा येत नाही. नाहीतर कपड्यांना वास येतो, परकरला कपड्यांना जे काही घातलेले असतात तुम्ही चांगले कपडे, त्याला फार वास येतो. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा हायजीन, आरोग्य आणि काय म्हणतात त्याला, इतरांनाही घाण वाटू नये, अशा सगळ्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन्स फार आवश्यक आहेत.